नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:30 ते 5:03 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:03 ते 6:37 आणि यमगंड काळ दुपारी 12:24 ते 1:57 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे. रवीबरोबर लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि शनीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. त्याचप्रमाणे पंचमातला रवी आणि लाभातला शनी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही लाभ सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र थोडीशी काळजी घ्यावी लागेल. तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातला रवी आणि दशमातला वक्री शनी हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आपल्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. घरातले जे पुरुष वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीवर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स सुद्धा येऊ शकतील. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, डॉक्युमेंटेशन यापासून लांब राहणं गरजेचे राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे द्वितीयातला रवी आणि अष्टमातला वक्री शनी हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या वक्री शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवीबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि सप्तमातला वक्री शनी हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहाराकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध
थोडेसे ताणले जाण्याची शक्यता आहे. त्याचा विपरीत परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर सुद्धा होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. आजचा दिवस मात्र बऱ्याच प्रमाणात तुम्ही व्यग्र असाल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्टातल्या वक्री शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातला रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययातला रवी आणि षष्ठातला वक्री शनी हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ होऊ शकतात. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदल घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, जामीन राहणं यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या वक्री शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातला रवी आणि पंचमातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार. आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. आजच्या दिवशी काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या वक्र शनिवार दशमातला रवी हा प्रतियोग करणार आहे. आजचाच दिवस आहे तो धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तर त्यातल्या वक्री बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातला रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातला रवी आणि तृतीयातला वक्री शनी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ संभवतात. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयात असणारा शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातला रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातला रवी आणि द्वितीयातला वक्र शनी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारचे होऊ शकेल. याचप्रमाणे काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या सा कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतला शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी, तुमच्याच राशीतला शनी आणि सप्तमातला रवी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहे. आता दिवस तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. बाकीचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुधारतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. तुमच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास.
मीन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला वक्र शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. षष्ठातला रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातला रवी आणि व्ययातला वक्र शनी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. मात्र काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा कार्यक्षेत्रासंदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचं कॉन्फिडेन्शियल स्पॉईल होणं अशा प्रकारचे काही अनुभव सुद्धा येऊ शकतील. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.